केवळ शिक्षण उपसंचालक यांना शालार्थ आयडी तयार करण्याचे अधिकार असताना नियमांचे उल्लंघन करून महाराष्ट्रात 580 बोगस शालार्थ आयडी तयार केल्याचे आढळून आले आहे। या आयडीद्वारे अपात्र व्यक्तींना अगदी अनिवार्य अनुभव नसला तरी शिक्षक आणि मुख्याध्यापक पदाच्या नोकऱ्या दिल्या गेल्या। बोगस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावे पडताळणी न करता पगाराच्या रकमा काढण्यात आल्याने राज्याच्या वित्तीय कोशाला कोट्यवधी रुपयांची मोठी हानी झाली असल्याचे समोर आले आहे। वर्ष 2019 पासून सुरू असलेला हा घोटाळा या वर्षी एप्रिल महिन्यात बाहेर आला। संबंधितांनी संगनमताने हा घोटाळा केल्याचे स्पष्ट झाले असून अनुभव नसलेल्या व्यक्तीला त्याला अगदी शिक्षक पदावर नेमणे शक्य नसताना बोगस कागदपत्रांच्या आधाराने मुख्याध्यापकपदी नियुक्ती करण्यात आल्याचे उघड झाले होते। हे प्रकरण लक्षात आणून दिल्यानंतर देखील त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होता। ही नियुक्ती केल्याच्या आरोपावरून मुख्य आरोपी यांना अटक करण्यात आली होती। महाराष्ट्र शिक्षण विभागाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असे या घोटाळ्याचे वर्णन केले जाते। शिक्षण विभागात अशा प्रकारे नियमबाह्य कृत्य होऊन शासनाच्या तिजोरीला कोट्यवधी रुपयांचा फटका बसणे ही अत्यंत गंभीर आणि धक्कादायक बाब आहे। हे प्रकरण अनेक गंभीर प्रश्न उभे करते। केवळ उपसंचालकांना अधिकार असताना इतक्या मोठ्या संख्येने बोगस शालार्थ आयडी कसे तयार झाले? यात आणखी कोणाचा सहभाग होता? अनुभव नसताना शिक्षक आणि मुख्याध्यापक पदांवर कसे नियुक्त केले गेले? कागदपत्रांची पडताळणी व्यवस्थित का झाली नाही? कागदपत्रांची पडताळणी न करता बोगस कर्मचाऱ्यांच्या नावे पगाराच्या रकमा कशा काढल्या गेल्या? यात कोणकोणते अधिकारी आणि कर्मचारी सामील होते? तक्रार दाखल झाल्यानंतरही या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष का करण्यात आले? यात कोणाचा निष्काळजीपणा दिसून येतो? आरोपींना जामीन दिला असला तरी या घोटाळ्यातील सत्य बाहेर येणे आणि दोषींवर कठोर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे। महाराष्ट्र शिक्षण विभागाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा घोटाळा आहे, यात शंका नाही। यामुळे शिक्षण क्षेत्राची प्रतिमा मलिन झाली आहे आणि सामान्य जनतेचा विश्वासघात झाला आहे। शासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत। तसेच भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कठोर करण्याची गरज आहे, जेणेकरून केवळ पात्र व्यक्तींचीच निवड होईल।